आपण नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरामध्ये सिन्नर फाटा ते एकलरेपर्यंत हा जो काही रोड जातोय त्या रोडचा जो आरिंगळे मळा आहे त्या आरिंगळे मळ्यामध्ये आपण आलो आहे आणि आज या ठिकाणी आज चौथा दिवस आहे। या माय मावल्या या भगिनी स्वतःचा संसार स्वतःची घरं वाचवण्यासाठी आमरण उपोषण करताय आणि आज 4 दिवस झाले इकडे कोणी आलं नाही, कोणी शासकीय अधिकारी वगैरे कोणी फिरकलं अजूनपर्यंत कोणी आलं नाही। महानगरपालिका आयुक्त वगैरे कोणी आलं नाही। जे याचं भूसंपादन करताय त्या विभागाचं कोणी आलं नाही। म्हणजे बघा किती गेंड्याची कातडी आहे या सरकारची। आज इथं माय मावल्या या शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या जिजाऊंच्या लेकीला आमरण उपोषण करावं लागतंय आणि आज महिला दिवस आहे। अरे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत देवी पूजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या देशामध्ये स्त्रिया अजूनही उपेक्षित। अरे काय देतो हो देवा भाऊ, तुम्ही महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करताना फोटो लावले, जिकडे बघावं तिकडे देवा भाऊ देवा भाऊ। अरे कुठे शिवरायांचा विचार? अरे शिवरायांनी सांगितलं महिला म्हणजे देवी आहे। अरे 21व्या शतकात विज्ञान युगात आपण इतकी प्रगती केली, मानवाचं साधं नख बनू शकत नाही आणि या महिलांच्या पोटात माणूस तयार होतो। अरे ज्या भगवंताच्या मानव निर्मितीच्या कार्यामध्ये या स्त्रिया थेट सहभागी आहे आणि मग या पृथ्वीवर जर देवानंतर कोणी देव असेल तर त्या महिला आहे आणि आज त्यांना त्यांचा संसार त्यांचं घर वाचवायला इथं उपोषण करावं लागतंय आणि कोणी येत नाही। अरे किती गेंड्याची कातडी आहे तुम्ही। ए अधिकाऱ्यांनो काय करताय तुम्ही? ओ देवाभाऊ सांगा ना, या माय मावल्या आज या ठिकाणी काय हो तुम्हाला जे 1500 रुपये महिन्याला भेटताय, तुम्हाला भावबीज पाहिजे की तुमचे हक्क पाहिजे? हा काय म्हणतो? घरदार नाही दुरुस्त झाले पाहिजे आमचे, आम्हाला फक्त घरदार आमचे पाहिजे, घरदारं वाचली पाहिजे। वाचले पाहिजे। रस्ता त्यांनी कमी घ्या, आम्ही काय म्हणतो नाही। बघा त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा न्यावं लागलं, त्यांचा उपचार करावा लागला बघा। आणि आज एकही सरकारी अधिकारी किंवा कुणी येत नाही यांच्याकडे। मागण्या पूर्ण होतील का किंवा तुम्ही बेकायदेशीर बोलताय हे सांगायला तरी या ना यांच्याकडे। आज कुणी येत नाहीये आणि यांच्या मागण्या काय आहे? काही नाही। हा इथपर्यंत जो ब्रिज येतोय तो थोडा 700 मीटर अजून पुढे घेतला तर घरं वाचतील। आणि यांनी आधी तुम्ही 2017ला जो सर्वे केला होता तो 40 मीटरचा केला, म्हणजे तेव्हा जे तुम्ही मागणी करून दिली या बिचारांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी तिथं खर्च केली, घरं उभी केली रे। जर तुम्ही सांगितलं असतं हा 60 मीटर होणार आहे, त्यांनी त्या पुढे जाऊन त्यांनी घरं उभी केली असती। परंतु तुम्ही तेव्हाची मार्किंग वेगळी, आताची मार्किंग वेगळी। मग आता तुम्ही यांच्या घरांवर बुलडोजर घालणार। हो मुख्यमंत्री साहेब, माझी तुमच्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही AC मध्ये बसून खडे रस्त्यांचे करू नका आणि यांच्यावर लादले जात आहे हे एकदम निषेधार्ह आहे, एकदम निषेधार्ह आहे। पर्यंत तुमच्याकडे कोणी आलं नाही का? सरकारी अधिकारी म्हणा कोणी काही? कोणी आलं नाही सर, कोणी आलं नाही। नाही कोणी आलं नाही। आमचे घर वाचले पाहिजे, रस्ता कमी केला पाहिजे, आमचे घर जायला नाही पाहिजे। आणि बघा आता या आयुष्याची कमाई आम्ही इथं घातली, बघा पूर्ण आयुष्याची जमापुंजी या लोकांनी इथं खर्च करून आपली स्वतःची घरं उभी केली। आज इथं यांची मुलं शाळा शिकताय, इथून यांचा रोजगार आहे। मग आता यांनी जायचं कुठे? यांच्या घरांवर जर बुलडोजर फिरवला यांनी जायचं कुठे सांगा ना? 4 दिवसापासून उपाशी बसलोले आम्ही इथं, कोणी आलं नाही। म्हणजे एकदम निषेधार्ह, एकदम निषेधार्ह। बघ या आजीची फॅन 70 वयाची आई आहे। बघा हो माननीय मुख्यमंत्री साहेब, 70 वर्षाच्या तुमच्या बहिणीला इथं उपोषण करावं लागते तिचं घर वाचायला। आणि बघा तुमचा शासकीय अधिकारी एकही येत नाहीये। तुम्ही निवेदन कोणाला दिले? कोणाला दिले? नगर विकास प्रति उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्यापैकी कोणी आलं नाही, कोणी आलं नाही। प्रभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग कोणी आलं नाही। नगर रचना विभागाचे कोणी आलं नाही। काय म्हणजे इथं नागरिक मेले काय कोणी आलं म्हणजे इथं कोणी मेलं काय जगलं काय सरकारला काही देणे घेणं नाही। म्हणजे उपोषण करताय करा, उपाशी राहताय राहा, तुम्हाला काही घेणे देणं नाहीये। म्हणजे खरंच आपण लोकशाही जगतोय का? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली स्वराज्यातली लोकशाही जगतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला हा देश आहे का? खरंच बाबासाहेबांच्या घटनेने देश चालतोय का? असे प्रश्न इथल्या सर्वसामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही। मग आता ह्या माय मावल्यांनी अजून किती म्हणजे तुम्ही यांची मरायची वाट पाहताय का? ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, काय करताय तुमचे अधिकारी?
काय इथं कोणी येत नाही यांचं मान. अरे सगळ्यात पहिलं जेव्हा एखादा व्यक्ती निवेदन देतोय की मी ह्या दिवशी अन्नत्याग करणार आहे, माझ्या ह्या मागण्या पूर्ण करा, तरी आपल्या अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही का ती फाईल जवळ घ्यावी आणि त्यांच्या मागण्या काय बघाव्या, त्यांना भेटावं, बाबा काय दुःख आहे तुझं ते सुद्धा जाणून घ्यावंसं तुम्हाला वाटत नाही. किती निर्लज्जपणा आहे हा. आणि उपोषण करून 4 दिवस, आज 4था दिवस आहे, मग आपण आता त्यांचं मरायची वाट पाहतोय का? अरे लाज वाटू द्या रे. आज महिला दिवस आहे, आता जिकडे तिकडे मस्त भाषणं ठोकणार. महिला दिवस हा याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही आता मोठे मोठे भाषणं ठोकणार, महिलांनी असं केलं पाहिजे, महिलांनी तसं केलं पाहिजे, महिला नारी शक्ती. अरे लाजा वाटू द्या जरा. आज त्याच महिला इथं अन्न पाणी सोडून 4 दिवस झाले बसलाय आपल्या खात्यातला. किंवा अहो माननीय जिल्हाधिकारी साहेब काय चाललंय आपल्या जिल्ह्यात? तुम्हाला जरा जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले का? दिले. आणि कुणी आले नाही. पण नाही आहे. आणि हे 99 वर्षाचे करार आहे यांचे, 99 वर्षाचे करार बघा. आणि ऐका ना, यांची सिंपल मागणी आहे. काय आहे? जर एखाद्या माणसाने एखादी जमीन दिली आणि तिचा मोबदला घेतलाय 99 वर्षासाठी, हे त्या जमिनीचे मालक आहे. आणि मग आता तुम्ही सांगता की ज्याच्या नावावर सातबारा आहे त्याला पैसे देणार. अरे यांनी त्या जमीन मालकाला पैसे देऊन त्या जमिनी घेतल्या आणि तुमच्या तुकडाबंदी कायदा म्हणून खरेदी होत नाही. मग कुठेतरी स्टॅम्प पेपरवर, कुठेतरी कागदावर लिहून घेतलं, विश्वासानं पैसे दिले, त्याच्यावर यांनी भव्य दिव्य घरं बांधले. आणि मग तुम्ही यांना घरं बांधायला परवानगी का दिल्या? यांना का लाईट दिली? यांना का पाणी कनेक्शन दिलं? मग लाज वाटत नाही हा? आणि मग आज सांगताय तुम्ही की ज्याच्या नावावर सातबारा आहे त्याला आम्ही पैसे देणार. अरे एकदा विकलेली वस्तू परत त्याला मोबदला देणार, मग यांनी करायचं काय? म्हणजे आता तुम्ही लोकांमध्ये भांडणं लावायचं काम केलं आहे. कारण आता ज्यांना कळालं सातबारा आपल्या नावावर पैसे आपल्याला भेटणार आहे, ते त्यांना आता त्या कराराला ते बांधील नाही. अरे पण मग तुमच्याच अधिकाऱ्यांनी कुठेतरी तुम्हीच नेमलेल्या कायद्याने स्टॅम्पवर यांनी करार केले ना, आणि मग तुम्ही खबरदार जर त्या मालकाला जर तुम्ही त्याचा पैसा मोबदला द्याल तर, अरे त्याचा मोबदला त्याने ऑलरेडी घेतलाय. मग यांचं 99 वर्षाचं यांचं तिथलं जे उत्पन्न आहे, यांचं तिथलं जे राहणीमान आहे, याचा विचार कोण करणार? अहो तुम्ही एकदा या, नाही तर त्या एसीतून बाहेर या ना. लोकशाहीमध्ये त्या संबंधिताला विचारून त्याच्याकडनं लेखी परवानगी घेऊन आणि मग रस्ते केले जातात. हुकुमशाही करताय तुम्ही. म्हणजे या लोकांच्या मानगुटीवर पाय देऊन आम्ही म्हणू तसाच ही हुकुमशाही आहे का? हा अन्याय आम्ही चालू देणार नाही. आम्ही या देशात, या शिवरायांच्या देशात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात हे आम्ही कदापि सहन करणार नाही. बघा ना, आज 8 मार्च आहे, महिला दिन. तुम्ही मोठी मोठी आता भाषणं करणार, मोठे मोठे कार्यक्रम साजरे करणार, आणि बघा त्याच दिवशी या महिला इथं उपाशी तापाशी अन्नत्याग करून. तर खरंच या महिलांचा जर आदर असेल, तुम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्रभर शिवरायांचे फोटो लावले आणि त्याला पुष्प अर्पण केलं तुम्ही तुमची, आणि तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हटले, मुख्यमंत्री साहेब मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने 18 पगड 12 बलुतेदार जाती समुदायाला घेऊन सोबत घेऊन राज्य करतोय, शिवरायांच्या विचाराने चालतोय. मग हे शिवरायांचे विचार आहेत का? सांगा ना मला. अरे शिवरायांनी महिलांना आपल्या देवारातली देवी म्हटल्या, मग तुम्ही आज त्याच महिलांना महिला दिनाच्या दिवशी आज तुम्ही त्यांना इथं उपोषण करायला लावताय. 4 दिवस झाले अन्न नाही या महिलांच्या पोटात, आणि मग तुमचा अधिकारी कोणी येत नाही. हो जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही येऊ शकत नाही इथे? हा सांगा ना. ओ महापौर, ओ महानगरपालिका आयुक्त साहेब, या ना जरा इथं, बघा ना इथे काय चाललंय. हा तुम्हाला निवेदन दिले. एक तर निवेदन दिल्यानंतर तुम्ही त्वरित ते प्रश्न सोडवायला पाहिजे, संबंधितांना येऊन भेटलं पाहिजे. तुमच्या समस्या काय काही नाही, यांच्या माफक अपेक्षा आहे. तुमचा ब्रिज जो तिथे येतो तो 700 मीटर पुढे घ्या, घरं वाचतील. माफक अपेक्षा आहे. तुम्ही पूर्वी जे 40 मीटरचं जे मोजमाप केलं होतं त्याप्रमाणे करा, आमची घरं वाचतील. एवढी माफक अपेक्षा आहे. किंवा आता तुम्ही जे 60 मीटर होऊ घातलाय, अरे एसीत बसून तुम्ही अंतर ठरवता. इकडे या ना जरा. भूसंपादन कायदा 2013 सांगतो, त्या संबंधिताला जा, त्याला भेटा, त्याची लेखी परवानगी घ्या, नंतर रस्ते करा. अरे तुम्ही इथे यायलाच तयार नाही. अरे आधी शेतकऱ्याकडे या, संबंधित पीडितांकडे या, त्यांच्या समस्या समजून घ्या. हा रस्ता झाल्यावर त्यांना किती फायदा होतोय, किती नुकसान होतंय, त्यांचं काय जातंय, त्या घराचं मूल्यमापन करा, त्या जमिनीचं मूल्यमापन करा, आणि मग त्यांना परत अरे ह्याच पैशामध्ये कुठेतरी जागा घेऊन घर बांधता आलं पाहिजे. नाही तर महानगरपालिका हद्दीत कुठेतरी जागा घ्या, तिथं एक इमारत बनवा, त्यांना 2 BHK फ्लॅट बांधून द्या ना. परंतु तुम्हाला ते काही करायचं नाही, तुम्हाला फक्त हुकुमशाही. अरे ओ गिरीश महाजन साहेब, मग या 32,000 कोटी रुपये कशासाठी आले? ते फक्त गुजरात आणि आंध्राच्या ठेकेदारांना वाटायला आले का? हा म्हणजे जमिनी आमच्या, घरं आमची, बुलडोजर त्याच्यावर तुम्ही फिरवायचा, आणि ठेकेदार आहे मात्र गुजरातला, आंध्राला.
मग आम्ही नाशिकमध्ये काय हे सगळे कंपन्यांवाले ठेकेदार काय संपावर गेले का? नाशिकमध्ये बेरोजगार नाहीये का? लाज वाटली पाहिजे, लाज. गिरीश महाजन साहेबांनी असं ठरवलेलं आहे की हा जो रिंग रोड आपण बनवतोय त्याच्यासाठी या गोरगरिबांचा बळी द्यायचा आणि त्याच्यावर ते रिंग रोड बनवणार. त्याच्यामध्ये कोणाची काही नुकसान नाहीये. हे सगळं त्यांनी जास्त उचलून धरलेलं आहे. त्यांना जास्त दलितांचा त्यांना जास्त त्रास होतो. कुंभमेळ्याचं नाव करून साधू संतांचं नाव करून त्यांनी गोरगरिबांच्या या जे घरं मोडायचं काम चाललं. म्हणजे आमच्या घरावर नांगर घालणार आणि त्यांच्या तिकडे घरं भरणार. 40 कोटीचा निधी पास होऊन आलेला आहे. तो फक्त त्यांच्या खिशात किती पडतो हे त्यांना जास्त पडलेलं आहे. कोणाचं घर जातं, कोण रस्त्यावर येतं, कोण उघडं पडतं याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे, संघर्ष करा, संघटित राहा. आज आम्ही संघटित आहोत आणि आम्ही संघर्ष करणार. हा संघर्ष आमचा जीव गेला तरी बेहतर. आम्ही इथेच संघर्ष करणार. आमच्या घरा इथून उठले जाणार नाही. तुम्हाला रोड काढायचा तर तुमच्या घराहून काढा. जेव्हा तुमचं जळेल तेव्हा तुम्हाला कळेल काय जळतंय आमचं. म्हणून महाजन साहेबांना तुम्ही इथं या. आम्ही त्यांना साहेब म्हणायची गरज नाही. आम्ही तुमच्या पाया पडणार नाही. तुम्ही आमचे साहेब पण नाही. काय संबंध तुमचा? तुम्ही आजपर्यंत आमच्या इथं आले. आम्ही काय खातोय, काय पितोय, गोर गरीब कसं जगतोय. जीएसटी एवढी लावून ठेवली. गरिबांनी कमवायचं किती आणि खायचं किती? कुठं जीएसटी तुमचे भरणार? किती पटीने भरणार जीएसटी? आणि काय पीक आणणार आणि काय घरात तांदूळ शिजवणार? जीएसटी भरता भरताच आमचा जीव चाललाय. प्रत्येक याच्यावर तुम्ही जीएसटी लावता आणि मार रुबाबात फिरता. 4 चौघा 4 लोंढे मागा घेता आणि पुढे चालता तुम्ही साहेब. कशाला तुम्ही साहेब झाले? तुम्हाला साहेब आम्ही म्हणणार नाही. बाहेरून तुम्ही इथं पोट भरायला आले. आम्ही प्रॉपर इथले. आम्हाला आमच्या घरा इथून हलून द्यायचे नाही. तुमचा रस्ता तुम्ही कुठेही हलवा. आमची मागणी ना फक्त आमची एवढी काहीच मागणी आहे. नाही. आमची मागणी फक्त एकच आहे का जो सिन्नर फाट्याहून 1 रोड जातो ना, 1 किलोमीटर फक्त 1च किलोमीटर रस्ता 40 मीटरचा करा. 20 मीटर अंतर आहे ना ते कमी करा. घर वाचले पाहिजे. तिकडून 10 तिकडून 10 बस आमचे घर पूर्णपणे घरं वाचतील. पूर्णपणे वाचले आमची पाहिजे. दुसरी काही मागणी नाहीये. तुम्ही उड्डाण 1 किलोमीटरचा करायला रस्त्याचा पाहिजे. फक्त प्रश्न आहे तर ते तुमच्या हातात आहे. सरकारकडे एकच मागणी आहे आमची का रस्ता कमी करा जेणेकरून आमचे घर उद्ध्वस्त होणार नाही आणि तुम्हालाही काही फरक पडणार नाही. देवा भाऊला महिलांची ताकद चांगली माहिती आहे. देवा भाऊ आज ज्या पोझिशनवर आहे ना ते फक्त आणि फक्त महिलांमुळे. हे पण त्यांनी लक्षात ठेवायचं. नाही, आणि सगळ्यात पहिले या ठिकाणी एक असा प्रश्न उभा राहतो. ज्यावेळेस या लोकांनी इथं घरं बांधली, यांनी गुंठेवारी म्हणजे यांनी ज्यावेळेस जागा घेतल्या त्यावेळेस 99 वर्षाच्या कराराने घेतल्या. आणि कराराने घेतल्यानंतर तुम्ही यांना इथं घरं बांधायला परवानगी दिली. याच्यामध्ये नळ कनेक्शन दिलं, पाणी कनेक्शन, त्यांना लाईट बिल, त्यांना घरपट्टी सगळं तुम्ही घेता. मग यांच्या घराचं संरक्षण तुम्ही नाही का? मग तुम्ही येऊन इथं सर्वे केला का किती लोकांची घरं जातात? आणि आता तुम्ही यांना सांगताय तुम्हाला त्या घराचं जे काय असेल ते मिळेल, परंतु जागेचं तुम्हाला काय मिळणार नाही. ते ज्याच्या नावावर 7 बार आहे. अरे पण तुम्ही एक लक्षात घ्या, त्या व्यक्तीनं त्याचा मोबदला ऑलरेडी आधी घेतला आहे. मग परत त्याला मोबदला देणं म्हणजे तुम्ही यांच्यावर अन्याय करताय. तर माझ्या या माध्यमातून मागणी आहे, तुम्ही परत एकदा इथला सर्वे करा आणि यांची घरं कशी वाचतील. नागरिक विकासाच्या विरोधात नाही आहे, परंतु यांच्या घरांवर बुलडोजर फिरवून यांच्या थडग्यांवर तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील. असा विकास आम्हाला नको आहे. अशा विकासाला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय. नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो.